नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, पंजाब अँड सिंध बँक याचं एक नोटिफिकेशन हे आउट झालेलं आहे, जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि हे जे नोटिफिकेशन आहे ते आहे LBOचं. या LBOच्या या नोटिफिकेशनबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, वॅकन्सीज याच्यामध्ये नेमके किती आहेत, त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एज, हा नेमका याचा क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर याचा एक्झामचा पॅटर्न कसा असेल आणि कुठल्या स्टेटमध्ये किती वॅकन्सीज आहेत, या सगळ्यांची माहिती मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ही जी PDF तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, ज्याची लिंकसुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. बघूया मित्रांनो, एक चांगली सुवर्ण संधी आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. बँकांमध्ये जॉब करण्याचं स्वप्न बघणाऱ्या या सगळ्या कॅन्डिडेटसाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. डोंट मिस दॅट गोल्डन ऑपॉर्च्युनिटी जी पंजाब अँड सिंध बँकेने तुमच्यासाठी उपलब्ध करून मित्रांनो दिलेली आहे. बघूयात आपण संपूर्ण या नोटिफिकेशन बद्दलची माहिती. मित्रांनो, ऑलरेडी याचे जे ॲप्लिकेशन आहेत हे ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि त्याची जी लास्ट डेट आहे ती 20 एप्रिल जी आहे, 20 एप्रिल 2026 ही त्याची लास्ट डेट आहे. ऑलरेडी 31 मार्चला सुरू झालं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि 20 तारीख ही त्याची लास्ट डेट आहे. मित्रांनो, अजून डिटेल स्टेट वाईज वॅकन्सीज आपण बघूयात. बघा, आपण इथं बघू शकत असाल की छत्तीसगडमध्ये 80 वॅकन्सीज आहेत. मित्रांनो, कॅटेगरी निहाय इथं बायफर्केशन करून ऑलरेडी दिलेलं आहे. गुजरातमध्ये 125 वॅकन्सीज आहेत, हिमाचल प्रदेशमध्ये 20 आहेत, यानंतर झारखंड 10, कर्नाटका 60, केरला 10, MP 60, महाराष्ट्रामध्ये 60 वॅकन्सीज आहेत. त्यातल्या अनरिझर्व कॅटेगरीच्या 25 आहेत, EWS 6, OBCच्या 16, ST 4 आणि SCच्या 9 इतक्या वॅकन्सीज आहेत. बाकी सगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या ज्या सगळ्यात जास्त वॅकन्सीज ज्या आहेत त्या उत्तर प्रदेशमध्ये 200 इतक्या वॅकन्सीज आहेत. 200 वॅकन्सीज उत्तर प्रदेशमधल्या आहेत. बाकी हा सगळा चार्ट त्याची PDF टेलिग्राम चॅनलवर आहे, आपण ती व्यवस्थित मित्रांनो बघून घ्यावी. पुढे जाऊयात. आता आपण महत्त्वाचे जे फॅक्टर्स आहेत म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुमच्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत, कारण खूप मोठी PDF आहे. इतकं सगळं आपल्याला वेळेनुसार बघणं शक्य होणार नाही आणि त्याच्यानंतर ती व्हिडिओसुद्धा जास्त लेंदी बनेल. एज बघूया. एज बघा मित्रांनो, मिनिमम 20 एज आहे आणि मॅक्झिमम 30 एज आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 मार्च 1996च्या आधी त्या कॅन्डिडेटचा जन्म झालेला नसावा आणि 1 मार्च 2006च्या नंतरचा नसावा. थोडक्यात या दोन डेटच्या मध्ये जर का तुमची डेट ऑफ बर्थ असेल तर तुम्ही याला एलिजिबल आहात. मिनिमम 20, मॅक्झिमम 30 इयर्स एजचा क्रायटेरिया आहे. नेहमीप्रमाणे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार हे एज रिलॅक्सेशन आहे. त्यात SC STचं 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. त्याच्यानंतर OBC जी आहे ते 3 इयर्स आहे, 10 इयर्स आहे. तुमचं पर्सन विथ डिसॅबिलिटीज ॲज डिफाईन्ड अंडर द राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट 2016. ठीक आहे. बाकी एक्स सर्व्हिसमॅनसाठी 5 इयर्स आहे आणि सगळ्या जे एज रिलॅक्सेशन नेहमीप्रमाणे जे असतात ते सगळं आहे. पुढे बघूयात. तर सगळे महत्त्वाचे जे रिक्रुटमेंट बद्दलची इन्फॉर्मेशन आहे ती इथे दिलेली आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जी लागणार आहे या LBOच्या पोस्टसाठीची तर ती बघूयात. यस, इकडे जे क्वालिफिकेशन आहे डिग्री पाहिजे, कंप्लीट पाहिजे डिग्री
त्याच्यानंतर मित्रांनो 18 months essential academic qualification branch experience of minimum 18 months. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे जे एक्सपिरियन्स लागणार आहे हे कुठल्या कुठल्या याच्यामधलं कन्सिडर होणार आहे, कुठल्या बँकेमधलं, तर ॲज अन ऑफिसर इन एनी शेड्यूल्ड कमर्शियल बँक और एनी रिजनल रूरल बँक ॲज लिस्टेड इन सेकंड शेड्यूल ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मित्रांनो, कुठली डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही याला इलिजिबल आहात, पण सोबत तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे 18 महिन्याचा, 18 मंथचा. तर तो 18 मंथचा एक्सपिरियन्स कुठलीही शेड्यूल्ड बँक किंवा कुठलीही कमर्शियल शेड्यूल्ड बँक आणि रिजनल रूरल बँकेचं तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता आणि याला तुम्ही इलिजिबलही असणार आहात. ठीक आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दलचं झालंय. पुढे बघूयात आपण रिझर्वेशनची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. SC/ST कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याबद्दलचं सगळं गाईडलाईन याच्यामध्ये मित्रांनो आहे. तर आपण डायरेक्ट जे आहे तर 20 मिनिट्स गाईडलाईन ऑफ कॅन्डिडेट अच्छा डिसेबिलिटीज आहे. पे स्केल बघूयात मित्रांनो याचा नेमका कसा आहे. पे स्केल बघा, 48,482. अच्छा ओके. 67,160 इतका हा पे स्केल मित्रांनो. मिनिमम एवढा आणि मॅक्झिमम तितका असा पे स्केल असणार आहे. पुढे बघूयात. थोडं व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो. इथे आता प्रोबेशन पिरियड, बॉन्ड अमाऊंट अँड मिनिमम सर्व्हिस पिरियड याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जी बऱ्याच मुलांना जे कन्फ्युजन जे नेहमी असतं ते याच्यामध्ये आहे. मित्रांनो, तुम्हाला जे आहे तर बॉन्डचा जो पिरियड आहे तो 3 इयर्सचा आहे आणि प्रोबेशन याच्यामध्ये 6 मंथ असणार आहे. 3 वर्षाचा बॉन्ड तुम्हाला हा करून द्यावाच लागणार आहे. म्हणजे 3 वर्षापर्यंत सर्व्हिस तुम्हाला करणं कंपल्सरी आहे. जर इन बिटवीन तुम्हाला वाटलं की आपल्याला दुसरीकडे जॉईन व्हायचं आहे तर तुम्हाला तेवढी सॅलरी जी आहे या बॉन्ड जो असणार आहे त्याच्यात ती तुम्हाला परत ती द्यावी लागणार आहे आणि मगच तुम्हाला पुढे जाता येईल. ठीक आहे. पुढे जाऊया. क्रेडिट हिस्ट्री बद्दल दिलाय. सिलेक्शन प्रोसिजर बघूयात आपण. सिलेक्शन कसं असणार आहे. रिटन टेस्ट आहे, स्क्रीनिंग आहे, पर्सनल इंटरव्ह्यू आहे, फायनल मेरिट लिस्ट असेल, प्रोफिशियन्सी लोकल लँग्वेजची पण टेस्ट आहे ना, आणि नंतर फायनल सिलेक्शन. इतक्या फेज मध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. आता एक्झाम पॅटर्न आपण बघून घेऊया एकदा. रिटन टेस्टचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो काय असणार आहे. सॉरी बघा, 4 वेगवेगळे सेक्शन आहेत. इंग्लिश लँग्वेज पहिला सब्जेक्ट असेल. 30 क्वेश्चन 30 मार्क्स आहेत आणि याला सेपरेट 30 मिनिट आहे. बँकिंग नॉलेज 40 क्वेश्चन 40 मार्क्स. हे इंग्लिश अँड हिंदी या दोन्ही लँग्वेजमध्ये मीडियम ऑफ एक्झामिनेशन असेल. तुम्ही त्यातली एक चूज करून तुम्ही पुढे जाऊ शकता. 40 मिनिट आहे. जनरल अवेअरनेस अँड इकॉनॉमी 30 क्वेश्चन 30 मार्क्स आहेत. हे पण इंग्लिश आणि हिंदी मीडियम असणाऱ्या एक्झामचं 30 मिनिट आहे सेपरेट. कम्प्युटर ॲप्टिट्यूड 20 क्वेश्चन 20 मार्क्स. इंग्लिश आणि हिंदी एक्झाम जे मीडियम असणार आहे 20 मिनिट आहे. असे सगळे मिळून ड्युरेशन 2 आवर्स आहे. 120 मिनिट आणि 120 मार्क्स आहेत आणि तेवढेच मिनिट नंबर ऑफ क्वेश्चन आहे. ठीक आहे. 120 हे क्वेश्चन आहे. हा त्याचा एक्झामचा पॅटर्न आहे. मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज जे आहे ते सेक्शन would be 40% for unreserved at EWS category and 35% for reserved category. सेक्शन वाईज म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला क्वालिफाय होणं आवश्यक आहे. त्यासाठी अनरिझर्व्ड जी कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट, त्यांना 40% मार्क्स घ्यावे लागणार आहे प्रत्येक सेक्शन मध्ये आणि रिझर्व्ड कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला 35% मार्क्स घ्यावे लागणार आहेत
आणि मगच ते इलिजिबल होतील पुढच्या या सगळ्या एक्झामच्या, म्हणजे जे काय त्याचा एक्झामचा तो जो म्हणजे हे दिलेला आहे, म्हणजे जसं आपण पुढे बघितले ना की जी प्रोसिजर दिलेली आहे, रिटर्न टेस्ट झाल्यानंतर मग पर्सनली इंटरव्ह्यूसाठी मित्रांनो तुम्हाला बोलवलं जाईल, शॉर्टलिस्ट व्हाल तुम्ही आणि मग बाकीचे सगळे फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्याच्या नंतर फायनल सिलेक्शन होईल. पुढे जाऊया. बँक रिझर्व्स राईट, प्रोफिशियन्सी इन लँग्वेज, लोकल लँग्वेज जी आहे त्याची पण टेस्ट होणार आहे. त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला देऊ टाकतो की ज्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करणार आहात याच्यामुळे फायदा काय होत असतो की जो स्टुडंट ज्या स्टेटमधला आहे त्याने तिथंच अप्लाय हे यासाठी करायचं आहे कारण याला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आहे. समजा मी गुजरातमध्ये अप्लाय जर काही केलं गुजरात स्टेटला आणि मला जर तिथली ती लोकल लँग्वेज येत नाही आहे तर माझा तसा काही उपयोग होणार नाही कारण मी त्या टेस्टमध्ये काय होईल, डिस्क्वालिफाय होईल. म्हणून लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ही ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लोकल लँग्वेज जी आहे त्या स्टेटची ती रीडिंग, रायटिंग अँड अंडरस्टँडिंग हे तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला वाचताही आलं पाहिजे, लिहिताही आलं पाहिजे आणि तुम्हाला ती लँग्वेज जी आहे ती समजली पण पाहिजे. ठीक आहे, या पद्धतीची ही सगळी जी आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी मित्रांनो टेस्ट असणार आहे. पुढे जाऊया. फायनल सिलेक्शन बद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. येस, आता नेमकं हे क्रायटेरिया कसा असेल ना फायनल सिलेक्शनचा, त्याच्यामध्ये 30% मार्क्स वेटेज जे आहे ना मित्रांनो इंटरव्ह्यूसाठी आहे आणि 70% जे वेटेज आहे ही तुमच्या ऑनलाईन टेस्टसाठी आहे, है ना. आता पुढे आपण बघूया. आता मित्रांनो हे जे तुमचे रिटन टेस्टचे जे मार्क्स आहेत आउट ऑफ 120 शाल बी कन्वर्टेड टू आउट ऑफ 70 मार्क्स अँड इंटरव्ह्यू स्कोर ऑफ कॅन्डिडेट आउट ऑफ 50 शाल बी कन्वर्टेड आउट ऑफ 30 मार्क्स. ठीक आहे, हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे तुम्हाला इथे. पुढे फायनल मेरिट लिस्ट शाल बी प्रिपेअर्ड स्टेट वाइज आफ्टर ॲग्रिगेटिंग आउट ऑफ 100 कन्वर्टेड मार्क्स ऑफ बोथ रिटन टेस्ट अँड इंटरव्ह्यू. ठीक आहे, मग स्टेट वाइज जे तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो, मेरिट लिस्ट जी लागणार आहे ती या तुमचे इंटरव्ह्यू आणि रिटन टेस्ट जी आहे त्याचे जे मार्क्स आहेत है ना आउट ऑफ 100 हे कन्वर्ट केल्याच्या नंतर जे काय तुमचं स्टेट वाइज जी मेरिट लिस्ट बनेल ती रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यू या दोन्हीचे मार्क्स धरून मित्रांनो बनणार आहे आणि त्याच्यानंतर रिझल्ट जे येईल ती काय होईल, पब्लिश होईल. आता एक्झामिनेशन सेंटर कुठे कुठे आहेत ते आपण बघूया. महाराष्ट्राबद्दलचं का बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मुंबई, ठाणे, त्याच्यानंतर पुढे मुंबई, ठाणे, नवी मुंबई मित्रांनो, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे इतके एक्झामिनेशन सेंटर्स मित्रांनो याच्यामध्ये आहेत. बाकीच्या स्टेटचे पण एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहेत जिथे कुठे तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या लँग्वेजमध्ये तुमची प्रोफिशियन्सी आहे ते तुम्ही चेक करून घ्या आणि मगच मित्रांनो याला काय करा, अप्लाय करा. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. आता महत्त्वाचं काय आहे का ते पाहू. जवळपास सगळे पॉईंट्स आपण कव्हर केले तरी सुद्धा काही राहिले असतील तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जी फीस असणार आहे जी नॉन रिफंडेबल आहे ती फीस किती आहे तर मित्रांनो जी SC ST आणि PWD चे जे कॅन्डिडेट आहेत यांच्यासाठी 100 रुपीज फीस आहे. ठीक आहे, प्लस ॲप्लिकेबल टॅक्सेस आणि पेमेंट गेटवे चार्जेस जे काय असेल ते आणि EWS आणि OBC कॅन्डिडेट आणि जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी EWS आणि OBC च्या कॅन्डिडेटसाठी 850 रुपीज इतकी फीस आहे प्लस गेटवे चार्जेस जे पेमेंट गेटवे चार्जेस आणि ॲप्लिकेबल टॅक्सेस जे काय असतील ते मिळून तुम्हाला फीस ही ऑनलाईन पेमेंट करावं लागणार आहे. जी फीस ही पेमेंट जे आहे हे नॉन रिफंडेबल आहे. ठीक आहे, तर मला असं वाटतं सगळंच आपण याच्यामध्ये जवळपास कव्हर केलेलं आहे. बाकी जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नीट बघा, ऐका म्हणजे तो तुम्हाला व्यवस्थित कळेल. आणि गोल्डन करिअर अकॅडमीची ऑलरेडी सगळ्या ऑफलाईन बॅचेस जे आहेत या सुरू झालेल्या आहेत. एक बॅच जी आहे ती 15 एप्रिल 2026 पासून सुरू होते आहे.
बाकी तुम्हाला डिटेल जर का माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे, हेल्पलाईन नंबर आहे, तिथे कॉन्टॅक्ट करा किंवा बोर्डेज करिअर अकॅडमीची जी मेन ब्रँच आहे छत्रपती संभाजीनगरला तिथे तुम्ही मित्रांनो येऊन व्हिजिट सुद्धा करू शकता. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.